नमस्कार, मी साक्षी वाघमारे. जनअभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रोटी बँक तर्फे आयोजित वफ उम्मीद पोर्टर प्रशिक्षण कार्यशाळेचा उत्तम प्रतिसाद. जिल्ह्यातील वफ संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित. 5 नोव्हेंबर 2025 भारत सरकारने वफ सुधारणा अधिनियम 2025 अंतर्गत सर्व वफ मालमत्तांची नोंद उम्मीद पोर्टलवर करणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था रोटी बँक फ्लाइंग कलर्स एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय वफ उम्मीद पोर्टर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा के.एम. अजगर हुसेन ज्युनियर कॉलेज अकोला येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2:30 सुरू झाली व 5 वाजेपर्यंत पार पडली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान इब्राहिम शेख साहेब जिल्हा वफ अधिकारी अकोला यांनी भूषविले. कार्यक्रमाला माजी सीईओ महाराष्ट्र वफ बोर्ड श्री अब्दुल रऊफ शेख, खान मोहम्मद अजगर हुसेन, मुफ्ती अशफाक कासमी, मौलवी सफदर, जावेद जकारिया, हाफिज इस्माईल शामी, कारी मकसूद, मौलाना शाहनवाज, आकिब अहमद आणि सय्यद मुजम्मिल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेचे अब्दुल रऊफ शेख साहेब यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उम्मीद पोर्टलची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जुबेर नदीम यांनी केले.